मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गजांना मानाचा मुजरा करणारा आणि ताऱ्यांचा गौरव करणारा दिमागदार सोहळा आपली लाडकी वाहिनी झी24 तासच्या वतीनं मायानगरीमध्ये मुंबईत रंगला। या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठी चित्रपट सृष्टीतील मान्यवर कलाकारांना सन्मानित करण्यात आलं। या सोहळ्याला मराठी सिनेसृष्टी आणि नाट्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। जॉय प्रस्तुत झी24 तास मराठी सन्मान 2025 आणि सहप्रस्तुत न्यूमी लीड या सोहळ्याचं हे पहिलं वर्ष आहे। जीवन गौरव मराठी मातीचा मानबिंदू हे विशेष पुरस्कार या सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात आले। तसंच चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री, नाटक, सिनेमा अशा विविध कॅटेगरीमध्ये कलावंतांचा आणि गुणवंतांचा गौरव करण्यात आला। मनोरंजन क्षेत्रातील प्रतिभावानांना एकत्र आणणारा आणि मराठी सांस्कृतिक वैभवाचं दर्शन घडवणारा हा सोहळा मुंबईत संपन्न झाला। या सोहळ्याचं प्रक्षेपण लवकरच आपल्या आवडत्या झी24 तास या वृत्तवाहिनीवर आणि झी24 तासच्या YouTube चॅनेलवर आपल्याला पाहता येणार आहे। आता थांबायचं नाही या चित्रपटाला, त्याच्या टीमला, त्याच्या दिग्दर्शकांना। पण याचं जे टायटल आहे ते कुठेतरी आमचा देखील कॉपीराईट त्याच्यावर आहे। याचं कारण काय आहे की आमच्या निवडणुकीच्या वेळी आमचं वाक्य काय होतं, महाराष्ट्र थांबणार नाही। आता थांबायचं नाही असं तुम्ही जे घेतलेलं आहे तर कुठेतरी एक कनेक्शन आहे। पण खरं तर इतका सुंदर हा सिनेमा आणि इतकी सुंदर कल्पना त्याची, ही तुम्ही म्हणजे प्रत्यक्षात घडलेल्या गोष्टीतनं किती सुंदर आपल्याला कथानक मिळू शकतं आणि त्यातनं किती सेन्सिटिव्ह अशा प्रकारचा सिनेमा तयार होऊ शकतो हा देखील आज आपण या सिनेमाच्या माध्यमातून बघितलं। आणि म्हणून खूप सुंदर हे सगळं तुम्ही उभं केलं, त्याबद्दल मी मनापासनं या संपूर्ण टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतो। झीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज पुरस्कार दिलेले आहेत। मी शब्दच अपुरे पडत आहेत, कारण लोकांचा इतका गौरव मी कधी पाहिला नाही जितका माझा केला गेला आहे। मी खरोखर या लोकांचे खरोखरच मी या लोकांचे आभार मानतो, ज्यांनी मला या पुरस्कारासाठी मानलं आणि मला हा पुरस्कार दिला। झी24 तास आणि त्यांचा सगळा परिवार यांचा मी मनोमन आभारी आहे। आणि हा पुरस्कार फडणवीस साहेबांच्या हातून होतोय हे माझं सगळ्यात मोठं भाग्य आहे असं मला वाटतं। धन्यवाद साहेब।